नमस्कार, मी कडाजी रोळे. आपण सोमवारचं मार्केट अनालिसिस करणार आहे. सोमवारचे म्हणजे गॅप अप का गॅप डाऊन. आता सर्वसाधारण सगळ्यालाच माहिती आहे की यूट्यूबवर वगैरे चालू आहे की सोमवारी गॅप अप ओपन होणार आहे. कारण अमेरिकेचा त्यांचा जो कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट, त्याने जो डोनाल्ड ट्रम्पने जे टॅरिफ लावला होता असंवेदनशील आहे म्हणून घोषित केलं. त्याचं भारतावर काय इफेक्ट होईल? भारताची जो डील आहे ती फायनल नाही झाली होती, ते मार्चमध्ये होणार म्हणजे पुढच्या महिन्यात. तरी ते ॲडजस्ट होऊन तो 18% आला होता, जो 50% टॅरिफ लागला होता. आता काय होईल? भारताच्या डील सोबत झालं तर सगळ्यासोबत भारताला पण 10%च लागत टॅरिफ. त्याच्यानं काय होईल की आपल्या जो कंपनी आहे त्यांना फायदा होऊन जाईल, की त्याला माल विकायला सोपं होऊन जाईल, त्याच्यामुळे ते प्रोडक्शन पण वाढेल. पण आता सोमवारचं सांगतो काय होणार आहे गडबड. सोमवारी जर मोठा गॅप अप झाला तर काय होऊन जाईल, जो नॉर्मल जो ट्रेडर आहे त्याला समजत नाही, तो ट्रॅप होऊन जाईल. त्याच्यामुळे काय करायचं, सोमवारी जो गॅप अप होणार आहे तो थोडंसं 1 तास 1.5 तास थांबा तुम्ही. जर एक नॉर्मल गॅप अप झाला तर मग तो वरती जाईल. जर मोठा गॅप अप झाला तो नंतर साईडवे होऊन जाईल. त्याच्यामुळे काय होतं, सोमवारी काळजीपूर्वक ट्रेड करा की जेणेकरून ट्रॅप नका हो. तुम्हाला सांगतो ना, कारण हे आपण बरेच वेळेस बघितले ट्रॅप. पण त्याचं ट्रॅप व्हायचं कारण सांगतो. जो पहिल्याचा जो ॲट द मनी असतो 200, तो ऑलरेडी 700 वगैरे झाला असतो आणि ज्यावेळेस आपण एंट्री करतो तो 700 ने मिळतो. नंतर डायरेक्ट तो 400-300 ला येतो, त्यामुळे तो मायनस होऊन जातो आणि तो लॉस होतो. त्याच्यामुळे सोमवारी व्यवस्थित जोपर्यंत तुमच्या सपोर्ट किंवा रेजिस्टंटला येणार नाही कॉल, त्याचं तुम्ही घेऊच नका, कारण खूप मोठा ट्रॅप होऊन जाईल. आणि बँक निफ्टी सर्वात आहे, कारण लगेच दुसऱ्या दिवशी त्याची एक्सपायरी आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक, आणि ज्यांना जो ट्रेड घ्यायचे तो पुढच्या आठवड्यात किंवा बँक निफ्टीच्या पुढच्या महिन्यामध्ये करा, जेणेकरून कमीत कमी लॉस होऊन जाईल. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.